हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर तुम्ही कशा आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघाला हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. तर आज आपण बघणार आहोत वर्क फ्रॉम होम. ओके. खूप चांगली कंपनी आहे ज्या ठिकाणी 500 जागा निघालेल्या आहेत. ओके. तर वर्क फ्रॉम होम पण आम्ही बघणार आहेत आणि आणि 3 जॉब्स आहेत जे वर्क फ्रॉम ऑफिस आहेत. ओके. कारण मला कमेंट्स पण येतात की ते ऑफिस रिलेटेड जॉब असेल तर पण सांगा. कसं असतं की वर्क फ्रॉम होम सगळ्यांना मिळतेच असं नाही, बरोबर? तर ऑफिसचे जॉब पण करणारे आहेत ज्यांना ऑफिसचे जॉब पण रिक्वायर्ड आहेत. ओके. तर कुठल्या-कुठल्या एरियामध्ये आहेत ते पण मी तुम्हाला सांगेन आणि मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन, की तुम्ही कुठे राहता ते मला कमेंट करा. म्हणजे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जर ऑफिस जॉब असले, तर मी तुम्हाला डेफिनेटली सांगेन. पण मला लोकेशन माहिती असायला पाहिजे. ओके. आता जे भेटलेत मला त्या लोकेशनचे मी तुम्हाला सांगणार आहे. लाइक औरंगाबादमध्ये एक आहे आणि पुण्यामध्ये पण एक आहे आणि कुठलंतरी लोकेशन आहे. ओके. ते मी तुम्हाला सगळं सांगेनच. आम्ही स्क्रीनवरती ते सगळं बघणारच आहोत. ओके. आणि वर्क फ्रॉम होम आहे त्या ठिकाणी 500 जागा निघालेल्या आहेत. ओके. तर खूप चांगला अपॉर्च्युनिटी आहे म्हणेन मी. जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं तर वर्क फ्रॉम होम करा. वर्क फ्रॉम ऑफिस करायचं तर वर्क फ्रॉम ऑफिस करा. ओके. तर चला मग बघूया आणि तुम्हाला रिक्वेस्ट करायचं होतं तुम्ही जर नवीन असेल माझ्या चॅनलमध्ये तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक सांगायचं होतं की तुम्ही गिव्ह अवेमध्ये पार्टिसिपेट करा. ओके. गिव्ह अवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं लाईक करायचं आहे. ह्या व्हिडिओला लाईक करा. देन कमेंट करा आणि इथं हाईप म्हणून ऑप्शन येतं कमेंटमध्ये ते हाईप एक करा. ओके. आणि छानसं असं कमेंट करा. ओके. मग जेणेकरून काय होऊ शकतं की तुमचं छानसं कमेंट बघून आम्ही तुम्हाला गिव्ह अवे देणार आहे जेव्हा आमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतात. ओके. तर प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला मग बघूया वर्क फ्रॉम होम काय आहे आणि वर्क फ्रॉम ऑफिस कोणते जॉब्स आहेत आणि वर्क फ्रॉम ऑफिस जॉब्स आहेत ना ते खूप सिंपल आहेत, इझी आहेत. जास्त एज्युकेशनची काही गरज नाही. ओके. जर तुम्हाला करायचं असेल वर्क फ्रॉम ऑफिस तर तुम्ही करू शकता. ओके. तर चला मग बघूया आपण. आपण बघणार आहोत वर्क फ्रॉम ऑफिसचे जॉब. ओके. तर ऑफिसचे जॉब पण मी का घेणार आहे? कारण भरपूर असे लोक आहेत जे ऑफिसमध्ये कारण कसं असतं ना, सगळ्यांना वर्क फ्रॉम होम होत नाही, बरोबर? कारण घरामध्ये काय असतं म्हणू शकतो आपण, की समजा फॉर एक्झाम्पल छोटं घर असेल समजा, तर तिथं नाही भेटत स्पेस चांगला काम वगैरे करायला. ओके. तर त्यांना रिक्वायरमेंट असते, की बाहेर जाऊनच काम करायचं. ओके. तर बाहेर जाऊन तुम्हाला काम करायचं असेल, तर मी तुमच्यासाठी 3 जॉब घेणार आहेत आणि तुम्हाला वर्क फ्रॉम पाहिजे असेल, तर त्याचे पण मी जॉब घेणार आहेत. वर्क फ्रॉम होममध्ये 500 जागा आहेत. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. तर चला मग बघूया आपण पहिला कुठला जॉब आहे ते. ओके. आणि ह्याच्यामध्ये तुमचं जास्त एज्युकेशन असायची पण गरज नाही. कारण कमेंट येतात त्यामध्ये जास्त एज्युकेशन नाही झालेलं आहे. 10वी झालेलं आहे, 12वी झालेलं आहे किंवा डिग्री झालेलं आहे आर्ट्समध्ये, कॉमर्समध्ये. तर आम्हाला प्लीज तुम्हाला जॉब सांगा म्हणून. ओके. तर मी घेऊन आलेली आहे. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि एक तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन, की ह्या ठिकाणी मी जे जॉब पोस्ट करते ना, म्हणजे जे मी तुम्हाला जॉब दाखवते हे वेबसाईटमधून असतात. ज्या ठिकाणी पोस्ट होतात ना, त्याच वेबसाईटमधून आम्ही दाखवतो. हे म्हणजे जेन्युइन असतात. ओके. आणि एज्युकेशनसाठी हा व्हिडिओ असतो, की आम्ही थर्ड पार्टीमधून नाही, तर ज्या ठिकाणी पोस्ट झाले असतात तिथूनच आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे जॉब्स तुम्हाला आम्ही सांगतो. ओके. आणि तुम्हाला रिक्वेस्ट करायचं होतं, की हे मी जॉब सांगताना हे लवकर व्हॅकन्सीज ना फुल होतात. ओके. तर मी लास्ट टाईम मी तुम्हाला म्हटलं होतं, की औरंगाबादमध्ये बी आहे म्हणून, पण ती व्हॅकन्सी फुल झालेली आहे. त्यासाठी ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. पण दुसऱ्या ठिकाणी ते मी तुम्हाला डेफिनिटली सांगेन. ओके. त्यासाठी मी तुम्हाला सांगेन, की लवकर तुम्ही अप्लाय करा त्या एरियामध्ये असाल तर. आणि एक तुम्ही कुठल्या एरियामधून हा व्हिडिओ बघता ते पण कमेंट करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी त्या एरियामधले जॉब घेऊन येईन. ओके. सो प्लीज कमेंट करा. मी तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला जॉब भेटावा म्हणून मी एवढं ट्राय करते. सो प्लीज तुम्हाला सांगेन मी तुम्ही कमेंट करा, जेणेकरून मी त्या एरियामध्ये तुम्हाला जॉब घेऊन येत जाईन. ओके. ओके. तर फर्स्ट बघू शकता पहिलं जॉब आहे ते ऑफिस रिसेप्शनिस्ट म्हणून. तिथे तुम्हाला ऑफिस रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायचं आणि मुंबईमध्ये आहे, गुरगाव मुंबईमध्ये तुम्ही बघू शकता इथे. ओके. आणि इथे तुम्हाला सॅलरी भेटणार आहे बघू शकता 18,000 पासून 35,000 पर्यंत तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे तुमच्या कामाप्रमाणे त्यांनी सॅलरी आहे. पण 18,000 पासून सुरुवात होणार आहे. ओके. आणि इथं बघा अशी तुम्हाला मल्टिपल टास्क करायचे आहेत. म्हणजे त्यांचं बेसिक रिक्वायरमेंट काय आहे तर तुम्हाला मल्टिपल टास्क करायचे आहेत. ओके. कॉम्पेटिटिव्ह बेस सॅलरी विथ अपॉर्च्युनिटी फॉर ग्रोथ म्हणजे तुमची ग्रोथ होईल तशी तुमची सॅलरी पण इन्क्रीज होत जाणार आहे. फुल टाईम आहे, पर्मनंट आहे आणि पर मंथ तुम्हाला एवढी सॅलरी भेटेल आणि तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन काम करायचं आहे. पर्मनंट असणार आहे. तुम्ही फ्रेशर जरी असेल तर बघू शकता फ्रेशर पण चालतंय म्हणून सांगितलं. प्रेशर पण चालतंय. डे शिफ्ट आहे आणि शिफ्ट तुमची फिक्स असणार आहे. डे शिफ्टच असणार आहे. कमिशन पे असणार आहे, परफॉर्मन्स बोनस असणार आहे, इयरली बोनस असणार आहे, सगळं आहे. इंग्लिश तुम्हाला यायला पाहिजे थोडंफार. ओके. म्हणजे सगळेच इंग्लिश बोलत असताना पण इंग्लिश यायला पाहिजे. वर्क लोकेशन आहे इन पर्सन म्हणजे पुणेच असणार आहे. ओके. आणि वर्क लोकेशन आहे इन पर्सन. ओके. तर हे त्यांचं जॉब रिक्वायरमेंट आहे. म्हणजे जास्त काही नाहीये. ओके. आणि इथं ओके सॉरी हे तुम्हाला सांगायचं राहिलं. इथं त्यांचं रिक्वायरमेंट काय-काय बघू शकता. जॉब टायटल ऑफिस रिसेप्शन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जॉब त्यांचं ओव्हरव्ह्यू काय-काय असणार आहे. तर यू विल बी द फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ क्लायंट एंड व्हिजिटर्स म्हणजे त्यांचे जे क्लायंट्स आहेत त्यांच्याशी तुम्ही पहिला बोलणार, नंतर तुम्ही त्यांना आत पाठवणार. ओके. सो युअर प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी विल इन्क्लूड मॅनेजिंग फ्रॉम डेस्क ऑपरेशन, ग्रीटिंग गेस्ट, हँडलिंग फोन कॉल्स म्हणजे फोन कॉल्स हँडल करायचं, डेस्कवरती कोण येतंय, त्यांना ग्रीट करायचं म्हणजे कोण बी आले की क्लायंट वगैरे तर त्यांना वेलकम करायचं. हे सगळं तुमची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे रिसेप्शनिस्ट म्हणजे काय ते काम तुम्हाला इथं करायचं आहे. ओके. तुम्हाला माहितीच असेल रिसेप्शनिस्ट म्हणजे काय असतं. ओके. आणि इथं तुम्हाला थोडंफार डेटा एंट्रीचं पण काम थोडंफार करावं लागेल. ओके. म्हणजे तुम्हाला इथं मल्टिपल कामं ॲट अ टाईम करायची आहेत. ओके. आणि तुम्हाला टीमसोबत काम करायचं बघा. कोलॅबोरेट विथ टीम मेंबर्स टू एन्हान्स द ओव्हरऑल ऑफिस एक्सपिरियन्स. ऑफिस एक्सपिरियन्स समजून घेण्यासाठी टीम बरोबर आम्ही चांगलं राहायला पाहिजे. ओके. मेंटेन टीडी आणि ऑर्गनाइज रिसेप्शन एरिया
रिसेप्शन एरिया जी असते ती तुम्ही छान मेंटेन करायची आहे. हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता ओके. तर त्यांनी सगळे रिक्वायरमेंट दिलेले आहेत. तुम्ही रीड करू शकता. मी सगळे रिक्वायरमेंट सांगितलं खूप टाईम आणि व्हिडिओ खूप मोठा होईल आणि व्हिडिओ मोठा तुम्ही नाही बघणार मला माहिती आहे. त्यासाठी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगत आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल पूर्ण व्हिडिओ फुल डिटेलमध्ये तुम्ही मला कमेंट करू शकता ओके. आणि बघा क्वालिफिकेशन त्यांनी विचारलेत की फिमेल कॅन्डिडेट्स पाहिजे त्यांना एज त्यांचं असायला पाहिजे 20 ते 30 वर्षापर्यंत असलं तरी चालतंय. फ्रेशर्स वेलकम. तुम्ही फ्रेशर्स असला तरी इथे जाऊ शकता. ओके. तुम्हाला हिंदी यायला पाहिजे आणि इंग्लिश यायला पाहिजे. वेल ग्रूम्ड म्हणजे तुम्ही चांगलं पर्सनॅलिटी वगैरे छान असतं. म्हणजे रिसेप्शनिस्ट म्हणजे काय कसं असतं ना, तुम्हाला माहिती असेल. त्याप्रमाणे तुम्ही जरा पर्सनॅलिटी मेंटेन करावी लागेल. म्हणजे नॉट ओन्ली पर्सनॅलिटी म्हणजे ड्रेसिंग्स वगैरे ओके. आणि इथं बघू शकता तुम्हाला बेसिक प्रोफिशियन्सी विथ कॉम्प्युटर्स अँड ऑफिस सॉफ्टवेअर्स म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर्सचं नॉलेज असायला पाहिजे, ईमेल्सचं नॉलेज असायला पाहिजे आणि त्यांनी ऑफिसचे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते तुम्हाला यूज करावे लागतात. ऑफिस सॉफ्टवेअरबद्दल त्यांनी तुम्हाला ट्रेनिंग देतीलच. ॲबिलिटी टू मल्टीटास्क अँड मॅनेज टाईम इफेक्टिव्हली. मल्टीटास्क करण्याचे तुम्ही रेडी असायला पाहिजे. मल्टिपल टास्क ॲट अ टाईम होणार कारण रिसेप्शनिस्ट म्हणजे भरपूर काम असते. त्यासाठी तुम्हाला सॅलरी पण चांगली भेटणार आहे. आणि ही तर इमिजिएट म्हणजे मी तुम्हाला सांगितले की हे व्हॅकन्सी खूप लवकर फुल होतात. रेडी टू जॉइन इमिजिएटली तुम्ही लवकरात लवकर जॉइन व्हायला पाहिजे. ओके. तर असं आहे. सॅलरी पण मी तुम्हाला सांगितलेलं. ओके. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ह्या जॉबमध्ये तर प्लीज तुम्ही इथं अप्लाय करा. मग नंतर त्यांचा मेल थ्रू किंवा ईमेल थ्रू तुम्हाला कॉल येईलच. ओके. इथे डायरेक्टली नंबर दिलेला नाहीये. तुम्हाला अप्लायच इथं करावं लागेल. ओके. काही ठिकाणी नंबर देतात. ऑलरेडी व्हॅकन्सी फुल झाली. ज्या ठिकाणी नंबर होता ते फुल झाले आहेत. ओके. तर हे एक जॉब आहे. नेक्स्ट आहे ते आहे सीनियर अकाउंटंट म्हणून. ओके. तर हे सीनियर अकाउंटंट म्हणून हे पण पुण्यामध्येच आहे. ओके. पहिलं होतं ते मुंबईमध्ये आणि हे आहे पुण्यामध्ये आहे. तर इथं काय आहे फुल जॉब डिस्क्रिप्शन काय म्हटलेत मस्ट बी कॉमर्स ग्रॅज्युएट तुमचं कॉमर्स व्हायला पाहिजे. मस्ट हॅव नॉलेज ऑफ टॅली, एक्सेल, जी-एस-टी, टॅक्सेशन, इन्कम टॅक्स. म्हणजे तुम्हाला जर टॅलीचं नॉलेज आहे, एक्सेलचं नॉलेज आहे, तर इथं तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. एवढंच रिक्वायरमेंट सांगितले, जास्त काही सांगितले नाहीत. फक्त तुम्हाला टॅली यायला पाहिजे, जी-एस-टी यायला पाहिजे. ओके. तुम्हाला सॅलरी इथं पडणार आहे 15,000 पासून 40,000 पर्यंत. तुमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे तुम्हाला सॅलरी पडणार आहे इथं. ओके. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. मस्ट बी कॉमर्स ग्रॅज्युएट म्हटले ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, असायला पाहिजे. ओके. तर इंटरेस्ट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. तर हे झालं आपलं सेकंड जॉब. आता थर्ड जॉब आपण बघूया. थर्ड जॉब आहे ते एका स्कूलसाठी आहे. ओके. रिसेप्शनिस्ट पॅरेंट रिलेशनशिप ऑफिसर म्हणजे तुम्ही एक पॅरेंट्स रिलेशनशिप ऑफिसर म्हणून काम करणार आहात. कुठं पुणेमध्ये. कुठल्या स्कूलमध्ये? एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये तुम्हाला काम भेटणार. इंटरनॅशनल स्कूल आहे. खूप चांगली स्कूल आहे. ओके. तर इथे तुमची तर इथे तुमची काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार, काय जबाबदारी असणार मी तुम्हाला एकदा सांगेन. ओके. तर इथे तुम्हाला इंग्लिश यायला पाहिजे. तुम्हाला सॅलरी तर पडणार आहे 30,000 ते 50,000 पर्यंत पडणार आहे. फुल टाईम आहे, डे शिफ्ट आहे, पुण्यामध्ये आहे. रोल एंड रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्ट ॲज द प्रायमरी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ऑल पॅरेंट रिलेटेड क्वेरीज एंड कन्सर्न. म्हणजे पॅरेंटचे जे क्वेशन असतात, जे कन्सर्न असतात, ते तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही त्यांच्या फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट करणार आहे त्यांच्याशी आणि तुम्ही त्यांचे सर्व पालकांचे प्रॉब्लेम जे असतात ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. बिल्ड अँड मेंटेन पॉझिटिव्ह ट्रस्ट बेस्ड रिलेशनशिप विथ पॅरेंट्स. पॅरेंट्सवर चांगलं रिलेशनशिप आपल्याला क्रिएट करायचं आहे. कम्युनिकेट रेग्युलर म्हणजे पॅरेंट्स बरोबर रेग्युलर तुम्हाला कम्युनिकेट करत राहावं लागणार थ्रू कॉल्स, ईमेल्स किंवा मीटिंग्स किंवा स्कूल ॲप्समधून तुम्हाला कम्युनिकेट करावं लागेल. ऑर्गनाइज अँड कोऑर्डिनेट पॅरेंट टीचर मीटिंग तुम्हाला ऑर्गनाइज करावं लागेल. ओरिएंटेशन, फीडबॅक सेशन तुम्हाला घ्यावं लागेल. म्हणजे ऑफिसमध्ये चांगलं काम आहे तुमचं. ऑफिसर्स म्हणजे काय तुमचं चांगलं काम असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही वाचू शकता. त्या थ्रू जावा तुम्ही एकदा. ओके. मेंटेन कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड ऑफ ऑल इंटरॅक्शन अँड फीडबॅक्स. जे पॅरेंट्स फीडबॅक देतात त्यांचं रेकॉर्ड मेंटेन ठेवावं लागेल. वर्क क्लोजली विथ काउन्सिलर अँड टीचर्स टू कम्युनिकेट स्टुडंट प्रोग्रेस ऑर कन्सर्न टू पॅरेंट्स. तुम्हाला त्यांचे जे टीचर्स असतात त्यांच्यावर तुम्हाला क्लोजली कम्युनिकेट करावं लागेल, की स्टुडंटचं प्रोग्रेस कसा आहे आणि हे प्रोग्रेस तुम्हाला काय सांगायचं पॅरेंट्सला वगैरे सांगावं लागेल. ओके. स्टे अपडेटेड ऑन बेस्ट प्रॅक्टिस इन पॅरेंट रिलेशनशिप मॅनेजमेंट अँड स्कूल कम्युनिकेशन. पार्टिसिपेट इन प्रोफेशनल डेव्हलपमेंट सेशन टू एन्हान्स कम्युनिकेशन, कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन स्किल्स. ओके. फुल टाईम आहे. 30-50 आहे सांगितलं तुम्हाला मी. तर मी सांगेन खूप सारं तुम्हाला जर चांगल्या ठिकाणी जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर हे बेस्ट आहे. स्कूलमध्ये तुमचं जॉब होणार आहे. ओके. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर अप्लाय करा. आणि मी तुम्हाला सांगितलंय की लवकरात लवकर फुल होतात ह्या जागा. तो प्लीज तुम्ही अप्लाय करा. ओके. तर हे झालेले आहेत सगळे वर्क फ्रॉम ऑफिसचे जॉब. ओके. आता आपण बघणार आहोत वर्क फ्रॉम होम आणि मी तुम्हाला सांगेन की ऑफिस जॉब असेल, जर चांगली सॅलरी असेल तर प्लीज तुम्ही अप्लाय करा. वेट करत बसू नका वर्क फ्रॉम होमची. ओके. वर्क फ्रॉम होम एक-एकदा भेटतं, एक-एकदा भेटत नाही असं होऊ शकतं. ओके. कारण सगळी जास्त वर्क फ्रॉम होमच बघायला. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल, मुंबईमध्ये असाल तर सॉरी. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल, मुंबईमध्ये असाल डेफिनिटली तुम्ही इथं अप्लाय करा. ओके. आणि तुम्हाला मोबाईलमध्ये असंच व्ह्यू दिसणार आहे. इथं अप्लायवरती क्लिक करून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ओके. डन. तर नेक्स्ट आपण बघूया वर्क फ्रॉम होम तुम्हाला अनेक सांगितलं ते म्हणजे टेक महिंद्रा. ओके. तर टेक महिंद्रामध्ये लास्ट टाईम पण मी व्हिडिओ बनवलं होतं ज्या ठिकाणी व्हॅकन्सीज होते आणि आता पण व्हिडिओ बनवत आहे कारण आता पण तिथं व्हॅकन्सीज आलेत. ओके. ओपनिंग्ज आलेले आहेत.
म्हणजे त्यांना जे पाहिजे तसे कॅन्डिडेट्स भेटले नसतील त्यासाठी त्यांनी काय करतात कंटिन्युअसली रिक्वायरमेंट सांगत असतात. ओके. तर हे तुमचं असणार आहे व्हॉईस प्रोसेससाठी बघू शकता त्यांनी कंप्लीटली सांगितलं हे तुमचं कस्टमर सपोर्ट असोसिएटेड व्हॉईस प्रोसेस आहे इथं तुम्हाला व्हॉईस बोलावं लागेल. ओके. Tech Mahindra is hiring skilled professional voice process. We are looking for candidates with excellent communication skill and relevant experience to join our key company. Okay. Key responsibilities दिलेत तुम्ही हँडल करायचं कॉल, क्वेरीज हँडल करायचं आहे आणि प्रोव्हाईड हाय क्वालिटी सपोर्ट टू एन्श्युअर कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कोलॅबोरेट विथ टीम, ऑप्टिमाइज सर्व्हिस डिलिव्हरी. ओके. कम्युनिकेशनमध्ये काय काय करायचं म्हणजे रिक्वायरमेंट काय आहे त्यांना एक्सलंट एक तर इथं म्हणजे एक्सलंट कम्युनिकेशन असायला पाहिजे, तुम्हाला चांगलं बोलायला यायला पाहिजे. ओके. व्हॉईस म्हणजे काय? कस्टमर कॉल करतात तुम्हाला, त्यांचे क्वेरीज तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत किंवा तुम्हाला त्यांना कॉल करावा लागेल. हे पण होऊ शकेल. ओके. शेड्यूल असणार तुमचं 5 दिवसाचं काम असणार आहे, चांगलं आहे. 2 दिवस तुम्हाला ऑफ असेल, पण ते रोटेशनल असतं. असं नाही की सॅटर्डे, संडेज तुम्हाला भेटेल नाही. तर रोटेशनल असणार आहे. तुमच्याकडे लॅपटॉप असायला पाहिजे, प्रोसेसर i5 आणि अबोव्ह आणि 8 जीबी रॅम तरी असायला पाहिजे. ओके. आणि समजा तुम्हाला अप्लाय इथून करायचं नाही, तर तुम्ही डायरेक्टली एचआर अनुषा किंवा एचआर भारती यांना कॉल करू शकता. त्यांनी कॉल दिले, तुम्ही मेसेज करा किंवा डायरेक्टली कॉल करा. ओके. तुमचं डायरेक्टली तिथं होऊन जाईल सगळं. ओके. तर हे पण मी सांगेल तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम पाहिजे असेल, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. हे बघा वर्क फ्रॉम होम म्हटलं ना, तर जास्तीत जास्त जर अ, जास्त एज्युकेशन म्हटला तर तुम्हाला सॉफ्टवेअर फील्डमध्ये जावं लागेल. चॅट प्रोसेस असेल किंवा व्हॉईस प्रोसेस असेल असे जॉब असतात. ओके. आणि जर तुम्हाला ऑफिसमध्ये जावं लागेल, तर तुम्हाला अकाउंटंट किंवा सीनियर अकाउंटंट, ऑफिसर्स असे तुम्हाला जॉब पण मिळतात. ओके. तर तुम्ही डिसाईड करा तुम्हाला कुठं करायचंय. वर्क फ्रॉम मी तुम्हाला दोन्ही पण सांगितलंय. वर्क फ्रॉम होम जर तुमचं समजा तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता, तर वर्क फ्रॉम होम करा. हे जॉब अप्लाय करा. जर तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन करू शकता, तर हे अप्लाय करा. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल आणि मोबाईलमध्ये असा व्ह्यू दिसणार आहे म्हणून मी तुम्हाला मोबाईलच्या व्ह्यू प्रमाणे सांगितलेलं आहे. तुम्हाला काही समजलं नाही, काही क्वेशन असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. ओके. आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट केली तुम्ही कुठल्या एरियामधून बघायला प्लीज कमेंट करा. ओके. मी तुमच्यासाठी एवढं करायला तुम्ही कमेंट नाही करू शकत का? तर कमेंट करा जेणेकरून मी त्या एरियामधले जॉब कारण भरपूर असे जॉब्स आहेत. लास्ट टाईम नाशिकमध्ये पण होते, पण मला व्हिडिओ बनवता नाही आला. जर तुम्ही त्या एरियामध्ये असाल, कुठल्या एरियामध्ये असेल, प्लीज तुम्ही कमेंट नक्की करा. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. काही समजलं तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक सो मच सगळ्यांना.